हॅलो स्टुडंट्स, आज आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करतोय मेजर ऑफ डिस्पर्शन. तर 4 टाईपचे मेजर ऑफ डिस्पर्शन्स आहेत, ते बघूयात कोणते आहेत. फर्स्ट रेंज, सेकंड क्वार्टाइल डेविएशन और त्याला दुसरं नाव आहे सेमी इंटर क्वार्टाइल रेंज, थर्ड व्हॅरियन्स अँड फोर्थ स्टँडर्ड डेविएशन. वन बाय वन आपण हे चारहीचा स्टडी करूयात. फर्स्ट बघूयात. फर्स्ट ऑब्झर्वेशन बघायचं आहे रेंज. फर्स्ट मेजर ऑफ डिस्पर्शन आहे रेंज. रेंज हे सिम्पलेस्ट मेजर ऑफ डिस्पर्शन आहे आणि हे फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे रेंज इज इक्वल टू लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू. लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू. इन शॉर्ट याला काय लिहितोय, रेंज इज इक्वल टू एल मायनस एस. एल मीन्स लार्जेस्ट व्हॅल्यू, एस मीन्स स्मॉलेस्ट व्हॅल्यू. हे जे मेजर ऑफ डिस्पर्शन आहे हे एकदम सिम्पल आहे. एक्झाम्पल घेतले की तुमच्या पटकन लक्षात येईलच. फर्स्ट एक्झाम्पल बघूयात. फाइंड रेंज ऑफ फॉलोइंग डाटा, आणि हा एक डाटा दिलेला आहे. आता या डाटाची रेंज फाइंड करायचं आहे. रेंजसाठी फॉर्म्युला काय आहे, रेंज इज इक्वल टू लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू. मग या पूर्ण ऑब्झर्वेशन्समध्ये कोणती व्हॅल्यू सर्वात मोठी आहे आणि कोणती सर्वात लहान आहे ते चेक करायचे. बघा, एक एक चेक करा. याच्यामध्ये 967 सर्वात मोठी व्हॅल्यू आहे. मग एलच्या जागी सबस्टिट्यूट केली 967 मायनस सर्वात लहान व्हॅल्यू 250, मायनस 250, आणि यांचं सबस्ट्रॅक्शन केलं तर हे सबस्ट्रॅक्शन येतं आहे 770. ही झाली रेंज. ओके, एकदम सिम्पल आहे. आता हा जो डाटा होता हा रॉ डाटा होता. दुसरा जरा ग्रुप डाटा घेऊन त्याच्यासाठी रेंज काय आहे ते बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड रेंज ऑफ द फॉलोइंग, आणि क्लासेस आणि त्याच्या फ्रिक्वेन्सीज दिलेली आहेत. आता इतर रेंज काय घ्यायची पहा. रेंज इज इक्वल टू एल मायनस एस. पण इथं एल आणि एस लार्जेस्ट व्हॅल्यू आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू कुठून घ्यायच्या, तर एलचं मिनिंग आहे अप्पर लिमिट ऑफ लार्जेस्ट क्लास इंटरवल. काय, अप्पर लिमिट ऑफ लार्जेस्ट क्लास इंटरवल. ओके, मग इथं जे क्लास इंटरवल दिलेले आहेत यांच्यामध्ये अप्पर लिमिट लार्जेस्ट क्लास इंटरवल कोणता, 72 आणि याचं अप्पर लिमिट 72. म्हणजे एलची व्हॅल्यू मिळाली 72 मायनस एस म्हणजे काय आहे, एस म्हणजे लोअर लिमिट ऑफ लोवेस्ट क्लास इंटरवल. मग या सर्व क्लास इंटरवलमधला लोवेस्ट क्लास इंटरवल हा आहे आणि याचं लोअर लिमिट 62. म्हणजे एसची व्हॅल्यू मिळाली, एस इज 62 आणि 72 मायनस 62 10. ही झाली रेंज ऑफ दिस डेटा. रेंज आलेली आहे 10. ओके, नेक्स्ट आपण बघणार आहोत क्वार्टाइल क्लास. नेक्स्ट काय आहे, क्वार्टाइल डेविएशन.
क्वार्टाईल डेविएशन किंवा याला दुसरं नाव काय आहे, सेमी इंटर क्वार्टाईल रेंज, क्वार्टाईल डेविएशन और सेमी इंटर क्वार्टाईल रेंज. आता हे काय असतं आहे, तर याच्यासाठी शॉर्ट फॉर्म दिलेला आहे QD is equal to, QD means quartile deviation or semi interquartile range is Q3 minus Q1 upon 2. क्वार्टाईल डेविएशन काय आहे, Q3 minus Q1 upon 2 आणि याच्यामध्ये Q3 minus Q1 आहे, याला बोलायचं इंटर क्वार्टाईल रेंज. इंटर क्वार्टाईल रेंज हे Q3 मायनस Q1 आहे आणि Q3 आणि Q1 काय आहेत, क्वार्टाईल्स फाइंड करायचे आहेत. मग ते रॉ डेटावरती असतील किंवा अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल किंवा ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल. आपण तिन्ही एक्झाम्पल बघूयात. ओके, फर्स्ट एक्झाम्पल घेऊयात रॉ डेटासाठी. फॉर्म्युला लक्षात ठेवा, क्वार्टाईल डेविएशन इज इक्वल टू Q3 मायनस Q1 अपॉन 2. ओके, आता एक्झाम्पल काय आहे, फाइंड क्वार्टाईल डेविएशन फॉर द फॉलोइंग डाटा. हा जो डाटा दिलेला आहे याच्यावरती क्वार्टाईल डेविएशन फाइंड करायचं आहे. मग क्वार्टाईल डेविएशन फाइंड करण्यासाठी सर्वात पहिलं तुम्हाला जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत ते असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहून घ्यावे लागतील. असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहूयात. फर्स्ट 3 लिहिला, 3, त्यानंतर हा 3 आहे, त्यानंतर 5, त्यानंतर हा 5 आहे, त्यानंतर 8, आफ्टर दॅट 9, नेक्स्ट 11, नेक्स्ट 15, next 16, next 17 and next 19. काउंट करून बघा बरोबर आहेत का. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, टोटल 11 ऑब्झर्वेशन्स आहेत. ओके, आता याच्यावरती आपल्याला Q3 आणि Q1 फाइंड करायचे आहेत. हा डाटा कोणता आहे, रॉ डाटा. रॉ डाटासाठी Q1 काय आहे, Q1 is equal to value of n plus 1 upon 4th ऑब्झर्वेशन. मग n plus 1 upon 4 हे किती आहे, टोटल ऑब्झर्वेशन्स 11 आहेत, म्हणजे n किती आला, n इज 11. मग 11 upon 1 12/4. बाय 4th ऑब्झर्वेशन हे किती येते, 3rd ऑब्झर्वेशन. आणि 3rd ऑब्झर्वेशन कोणता आहे, 1 2 3, 3rd ऑब्झर्वेशन इज 5. मग Q1 इज इक्वल टू 5 मिळालेला आहे. Q1 किती आला, 5. आता नेक्स्ट फाइंड करायचं आहे Q3. ओके, Q3 काय आहे, तर Q3 येईल 3 × n + 1 upon 4th ऑब्झर्वेशन. कोणता, 3 × n + 1 upon 4th ऑब्झर्वेशन. इथे लिहितो. नेक्स्ट पेजवरती जाऊयात. हे जे लिहिलेलं आहे हे लक्षात ठेवा.
Q3 काय येईल? Q3 is equal to 3 into n plus 1 by 4th ऑब्झर्वेशन. आणि n plus 1 by 4 3 आलेला आहे, म्हणजे 3 into 3 9th ऑब्झर्वेशन. 9th ऑब्झर्वेशन कोणतं आलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9. 9th ऑब्झर्वेशन 16. Q1 5 आला, Q3 16 आला. मग याच्यासाठी क्वार्टाईल डेविएशन काय येतं आहे पहा. क्वार्टाईल डेविएशन इज इक्वल टू Q3 minus Q1 upon 2 is equal to Q3 किती होता 16 minus Q1 5 upon 2 is equal to 11 upon 2. आणि मग क्वार्टाईल डेविएशन काय आलं 11 upon 2 means 5.5. हे झालं क्वार्टाईल डेविएशन. आणि डाटा कोणत्या टाईपचा होता रॉ डाटा. आता अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन घेऊयात. ओके, क्वेश्चन काय आहे पहा. कॅल्क्युलेट क्वार्टाईल डेविएशन फॉर फॉलोइंग डाटा. एक्स आणि एफ ऑब्झर्वेशन आणि त्याच्या फ्रिक्वेन्सीज दिलेले आहेत. याच्यावरून क्वार्टाईल डेविएशन फाइंड करायचा. ओके, मग इथं मी घेतला हा जो डाटा दिलेला आहे हा मी व्हर्टिकली लिहून घेतला. व्हर्टिकली लिहिला तर काय येईल इथं येईल एक्स, त्यानंतर येईल एफ आणि याच्या कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज. ओके, फर्स्ट ऑब्झर्वेशन आहे 24, आफ्टर दॅट 25, नेक्स्ट आहे 26, 27. आता इथे बसत नाही मी, दुसऱ्या साईडला लिहितो 27, 28, 29 and 30. ओके, आणि यांच्या फ्रिक्वेन्सीज 6, 5, 3, 2, 4, 7, 3 या फ्रिक्वेन्सी झाल्या. आता कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय येत आहेत पहा. फर्स्ट कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आली 6, 6 plus 5 11, 11 plus 3 14, 14 plus 2 16, 16 plus 4 20, 20 plus 7 27, 27 plus 3 30. आणि लास्ट कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ही एन असते. ओके, आता या डाटावरून आपल्याला Q1 आणि Q3 फाइंड करायचे. नेक्स्ट Q1 बघूयात. Q1 is equal to value of n plus 1 upon 4th ऑब्झर्वेशन. ओके, n किती आलेला आहे n इज 30, n आहे 30. मग 30 plus 1 upon 4 हे किती आले 31 upon 4. आणि 31 upon 4 हे किती आलं 7.75. सॉरी 7.75, 7.75th ऑब्झर्वेशन. तर हे ऑब्झर्वेशन फाइंड करण्यासाठी हे जे 7.7 आहे ते कोणत्या कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये येतं चेक करायचं आहे. ते कुठे येईल 6पेक्षा मोठा आहे 7 आणि 11पेक्षा लहान आहे
म्हणजे याच्यामध्ये येईल, इथे येईल हा Q1. आणि या कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा ऑब्झर्वेशन काय आहे 25. ओके, म्हणजे Q1 मिळाला, Q1 इज इक्वल टू 25. हा Q1 आला. Q3 साठी फॉर्म्युला काय आहे, Q3 इज इक्वल टू 3 इंटू n+1 अपॉन 4th ऑब्झर्वेशन, बरोबर. आणि n+1 अपॉन 4 फाइंड केलं होतं, तो किती आला आहे 7.75. ती व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करूयात, इज इक्वल टू 3 इंटू 7.75 इज इक्वल टू, यांचं मल्टिप्लिकेशन येतं आहे 23.25. 23.25. हे ऑब्झर्वेशन कोणत्या कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये येईल 23.25. म्हणजे 20पेक्षा जास्त आहे, 27पेक्षा कमी आहे, म्हणजे इथं येईल हा आला Q3. या कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचं ऑब्झर्वेशन 29 आहे, म्हणजे Q3 किती येईल Q3 इज इक्वल टू 29. Q1 आणि Q3 मिळालेले आहेत. Q1 काय आहे 25, Q3 29. मग क्वार्टाइल डेविएशन इज इक्वल टू Q3 minus Q1 upon 2 is equal to Q3 is 29 and Q1 is 25 upon 2. हे किती आलं 4 upon 2. मग क्वार्टाइल डेविएशन इज इक्वल टू 4 upon 2, हे आलं 2. क्वार्टाइल डेविएशन इज 2. आता हे एक्झाम्पल आपण बघितलेलं होतं अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनवरती. काय दिलं आहे, फॉलोइंग डाटा गिव्ज दी एज डिस्ट्रीब्युशन ऑफ 250. इथं करेक्शन करून घ्यायचं आहे, 250च्या जागी 240. 240 एम्प्लॉईज ऑफ ए फर्म कॅल्क्युलेट क्वार्टाइल डेविएशन ऑफ द डिस्ट्रीब्युशन. एज आणि नंबर ऑफ एम्प्लॉईज हा चार्ट दिलेला आहे. तर याच्यावरून आपल्याला फाइंड करायचं आहे क्वार्टाइल डेविएशन, म्हणजे Q3 आणि Q1 फाइंड करायचं आणि त्यांचा डिफरन्स बघायचा किती येतो आहे तो. मग हा डाटा मी व्हर्टिकली लिहून घेतला. व्हर्टिकली लिहिताना हे झाले क्लासेस आले हे, आणि या फ्रिक्वेन्सी झाल्या. मी इथंच कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लिहितो आहे, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज काय येत आहेत पहा. फर्स्ट ॲज इट इज 30 plus 40 70 70 plus 60 130 plus 50 180 plus 46 226 226 plus 14 226 plus 14 240. आणि हे लास्ट कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे n असतो आहे. ओके, आता याच्यावरती Q1 आणि Q3 काय येत आहेत बघूयात. डाटा कसा आहे, ग्रुप डाटा आहे, म्हणजे Q1 साठी फॉर्म्युला येईल, पहिला क्वार्टाइल क्लास चेक करावा लागेल. मग Q1 इज n/4
इज इक्वल टू एन किती आहे 240 मीन्स 240 अपॉन 4 इज इक्वल टू 60. मग 60 कोणत्या क्लासमध्ये येतं आहे इथं येईल. हा झाला फर्स्ट क्वार्टाईल Q1साठी. ओके, मग Q1 लाईज इन क्लास इंटरवल. कोणता क्लास इंटरवल आहे तो 25 to 30. 25 to 30. मग इथं एल येईल. एल इज इक्वल टू 25. एच इज इक्वल टू 5. एफ फ्रिक्वेन्सी किती आहे याची 40. एफ आला 40 आणि कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी प्रिव्हियस कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घ्यायची ही 70. याच्या अगोदर 30 म्हणजे इथं येईल 30. Q1चा फॉर्म्युला लिहा फॉर ग्रुप डाटा. Q1 इज इक्वल टू एल प्लस एच अपॉन एफ इंटू n/4 मायनस सी एफ. मग इज इक्वल टू एल किती आहे 25 प्लस एच अपॉन एफ मीन्स 5/40 इंटू n/4 आला 60 मायनस कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इज 30. नेक्स्ट पेजवरती जातो मी. इज इक्वल टू मीन्स Q1 इज इक्वल टू 25 प्लस 5/40 मीन्स 1/8 इंटू 60 मायनस 30 इज इक्वल टू 25 प्लस 30/8 हे किती येतं आहे 3.75. मग Q1 इज इक्वल टू 28.75 हा Q1 आला. सेम वेने Q3 फाइंड करा. Q3 is 3n/4 is equal to 3 into 60. n/4 फाइंड केला आहे पण तो किती आला 60 आणि म्हणजेच काय 3 into 60 आला 180. इज इक्वल टू 180. हे 180 कोणत्या क्लासमध्ये येत आहे इथे आला म्हणजे हा झाला Q3. हा कोणता क्लास इंटरवल 35 to 40 मीन्स Q3 लाइज इन क्लास इंटरवल 35 to 40. मग याच्यावरून एल आलेला आहे 35, एच 5, एफ किती आहे चेक करूयात. एफ 50 आहे आणि कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 130. एफ 50 कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 130. आता Q3 फाइंड करायचं आहे. ओके, हे इग्नोर करा. इथे मी खाली Q3 फाइंड करतो. इथे करूयात. Q3 इज इक्वल टू एल प्लस एच अपॉन एफ इंटू 3n/4 माइनस सी एफ. एल इज 35 प्लस 5/50
इंटू 3n/4 आलेला होता 180 मायनस कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 130 इज इक्वल टू 35 प्लस 5/50 इंटू 180 मायनस 130 50 आला. इथे 50 कॅन्सल होतील. मग राहिला 35 प्लस 5 देन Q3 इज इक्वल टू 40. Q3 आलेला आहे 40 आणि Q1 आलेला होता 28.75. मग क्वार्टाईल डेविएशन इज इक्वल टू Q3 minus Q1 upon 2 is equal to 40 minus 28.75 upon 2 is equal to यांचं सबस्ट्रॅक्शन केलं तर हे सबस्ट्रॅक्शन येतं आहे 11.25. 11.25 upon 2 आणि हे कॅल्क्युलेशन केलं डिव्हिजन केली की आन्सर येत आहे 5.625 क्वार्टाईल डेविएशन आला 5.625. ओके. आता आपण नेक्स्ट मेजर ऑफ डिस्पर्शन बघणार आहोत. नेक्स्ट मेजर ऑफ डिस्पर्शन आहे व्हॅरियन्स अँड स्टँडर्ड डेविएशन. एक मिनिट. व्हॅरियन्स अँड स्टँडर्ड डेविएशन. व्हॅरियन्स जो आहे तो इथे बघूयात. व्हॅरियन्स स्टँडर्ड डेविएशन नंतर बघूयात. व्हॅरियन्स काय आहे? व्हॅरियन्स ऑफ व्हेरिएबल एक्स इज डिफाइंड ॲज अरिथमेटिक मीन ऑफ द स्क्वेअर ऑफ ऑल द डेविएशन्स ऑफ एक्स टेकन फ्रॉम इट्स अरिथमेटिक मीन. आणि व्हॅरियन्स डिनोट करायचं आहे आपण VAR ऑफ एक्स या नोटेशननी. आणि दुसरं नोटेशन आहे याला एक सिग्मा स्क्वेअर. हा जो 6 सारखा दिसतोय त्याला बोलायचं आहे सिग्मा. ग्रीक लेटर आहे सिग्मा स्क्वेअर. आणि डिफाईन कसं होतं आहे ते तर व्हॅरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू नोटेशन का त्याला सिम्बॉल कोणता द्यायचा एक तर व्हॅरियन्स ऑफ एक्स किंवा सिग्मा स्क्वेअर. ओके. तर व्हॅरियन्स ऑफ एक्स काय आहे पहा 1/n इंटू समेशन ओव्हर आय रन्स फ्रॉम 1 to n xi minus x bar its square. Variance of x is equal to 1/n into summation over I runs from 1 to n xi minus x bar square. आता इथे जो आहे x bar आहे x bar म्हणजे मीन आहे तो आपण फाइंड कसा करतोय समेशन ऑफ xi अपॉन n. ओके. एक्स बार हा मीन आहे. आता मी याला डिराईव्ह केलं हे जे 1/n समेशन आय फ्रॉम 1 to n xi मायनस एक्स बार याचं जर डेरिवेशन बघितलं तर डेरिवेशन काय येतं आहे पहा. या व्हिडिओबरोबरच तुम्हाला मी नोट्स पाठवीन. त्या नोट्स पहिले लिहून घ्यायच्या आणि पुन्हा व्हिडिओ बघायचा. लक्षात येईल तुमच्या पटकन. हे काय येतं आहे पहा
इज इक्वल टू 1/n समेशन. आता आयरन्स फ्रॉम 1 to n मी प्रत्येक वेळी लिहित नाही, ते तुम्ही अज्युम करायचं. आणि याचा स्क्वेअर आहे इथं एक्स आय मायनस एक्स बार स्क्वेअर. ओके, मग हा स्क्वेअर करायचा आहे मला. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरनुसार करा. काय येईल? एक्स आय स्क्वेअर मायनस 2 इंटू एक्स आय इंटू एक्स बार प्लस एक्स बार स्क्वेअर. ओके, आता 1/n आणि समेशन हे आतमध्ये घेतो, ऑपरेट करतो त्याच्यावरती. तर काय येईल? इज इक्वल टू 1/n समेशन एक्स आय स्क्वेअर मायनस. तर या सेकंड टर्ममध्ये हे जे एक्स बार आहे, तर एक्स बारमध्ये आयची टर्म आलेलीच नाही, म्हणजे त्याच्यावरती समेशन अप्लाय होणार नाही. म्हणजे 2 आणि हा एक्स बार बाहेर येईल. आतमध्ये काय राहिला? 1/n समेशन एक्स आय प्लस इथं जो एक्स बार आहे याच्यामध्ये आयची टर्मच नाही, म्हणजे काय ते बाहेर येईल एक्स बार स्क्वेअर. आणि राहिला काय? 1/n समेशन ऑफ 1. आता 1चे समेशन काय येते? अप टू n येणार आहे. ओके, मग इथं येईल 1/n समेशन एक्स आय स्क्वेअर मायनस 2 एक्स बार. आणि आताच आपण एक फॉर्म्युला बघितलेला होता, समेशन एक्स आय अपॉन n हे काय असतं? एक्स बार असतं, बरोबर. म्हणजे 1/n समेशन एक्स आय काय आला? एक्स बार इंटू एक्स बार प्लस 1ची समेशन n येते आणि हा n आणि हे n कॅन्सल होईल, बरोबर. म्हणजे इथं काय राहील? फक्त एक्स बार स्क्वेअर. तर या टर्ममध्ये 2 इंटू एक्स बार आहे, म्हणजेच काय आहे? 2 इंटू एक्स बार स्क्वेअर होईल आणि हा एक्स बार स्क्वेअर, म्हणजे इथे आले मायनस 2 एक्स बार स्क्वेअर आणि इथं एक्स बार स्क्वेअर. इथं काय येणार आहे? मायनस एक्स बार स्क्वेअर. म्हणजेच इथं काय होईल? इज इक्वल टू 1/n समेशन एक्स आय स्क्वेअर मायनस एक्स बार स्क्वेअर. आपण या फॉर्म्युल्याचं हा फॉर्म्युला डिराईव्ह करून हा फॉर्म्युला मिळवलेला आहे. मग व्हॅरियन्स काय आला? व्हॅरियन्स इज इक्वल टू 1/n समेशन एक्स आय मायनस एक्स बार स्क्वेअर किंवा 1/n समेशन एक्स आय स्क्वेअर मायनस एक्स बार स्क्वेअर. ओके, आणि स्टँडर्ड डेविएशन काय असतो हे मी रब करतो. स्टँडर्ड डेविएशन is positive square root of variance. Standard deviation is positive square root of variance. variance काय होता? सिग्मा स्क्वेअर. म्हणजे व्हॅरियन्स आला, स्टँडर्ड डेविएशन आलं सिग्मा. स्टँडर्ड डेविएशन इज सिग्माने डिनोट करायचं त्याला. ओके, आता व्हॅरियन्स आणि स्टँडर्ड डेविएशनचे आपण फॉर्म्युलेज बघूया. 3 फॉर्म्युले येतील, रॉ डाटा, अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आणि ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. फर्स्ट बघूयात फॉर रॉ डाटा. रॉ डाटासाठी व्हॅरियन्स काय येतोय बा? रॉ डाटामध्ये फ्रिक्वेन्सी येत नाही, मग त्याच्यासाठी व्हॅरियन्स आला व्हॅरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1/n इंटू समेशन एक्स आय मायनस एक्स बार होल स्क्वेअर. किंवा दुसरा फॉर्म्युला काय? 1/n समेशन
xi² मायनस एक्स बार स्क्वेअर हे आपण डिराईव्ह करून मिळवलेला फॉर्म्युला. आणि इथं एक्स बार काय असतो आहे, वेअर एक्स बार इज इक्वल टू समेशन xi अपॉन n. ओके. आणि याच्यासाठी स्टँडर्ड डेविएशन काय, स्टँडर्ड डेविएशन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 अपॉन n समेशन xi मायनस एक्स बार होल स्क्वेअर. किंवा या फॉर्म्युल्याचा याचा स्क्वेअर घेतला तरी, स्क्वेअर रूट घेतला तरी चालणार आहे. हा झाला रॉ डेटासाठी फॉर्म्युला. नेक्स्ट बघूयात अनुग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. अनुग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. तर याच्यासाठी व्हॅरियन्स आणि स्टँडर्ड डेविएशन काय येत आहेत पहा. व्हॅरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन n समेशन fi इंटू xi मायनस एक्स बार स्क्वेअर. हा व्हॅरियन्स आला. आणि जर डिराईव्ह करून लिहायचं असेल तर काय येईल, इज इक्वल टू 1 अपॉन n 1 अपॉन n समेशन fi xi स्क्वेअर मायनस एक्स बार स्क्वेअर, where x bar is equal to summation fi xi upon summation fi. आणि समेशन fi म्हणजेच काय असतं, अँड समेशन fi इज इक्वल टू n. हे झालं अनुग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी. म्हणजे फक्त ऑब्झर्वेशन आणि त्यांच्या फ्रिक्वेन्सीज दिल्या असतील तर या फॉर्म्युल्याने सॉल्व्ह करायचं. आणि स्टँडर्ड डेविएशन काय येईल, याचं स्क्वेअर रूट असणार आहे स्टँडर्ड डेविएशन म्हणजे. ओके. नेक्स्ट फॉर ग्रुप डाटा. ग्रुप डाटा. ग्रुप डाटासाठी व्हॅरियन्स काय येतोय, व्हॅरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू, ग्रुप डाटामध्ये ऑब्झर्वेशन्स नसतात, क्लास इंटरवल असतील. मग त्या क्लास इंटरवलवरून आपण xi म्हणजे त्यांचे मिड पॉईंट्स फाइंड करायचे. xi काय असणार आहे, मिड पॉईंट. ओके. व्हॅरियन्स असेल 1 अपॉन n इंटू समेशन fi इंटू xi मायनस एक्स बार होल स्क्वेअर. आणि इथे xi काय असणार आहे, मिड पॉईंट. xi इज मिड पॉईंट्स. आणि मिड पॉईंट फाइंड करायचा फॉर्म्युला काय आहे, अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट अपॉन 2. अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट अपॉन 2 हा मिड पॉईंटचा फॉर्म्युला आहे. एक्स बार काय आहे, मेन आहे तो, समेशन fi xi अपॉन n. आणि समेशन fi इज इक्वल टू n असतो. बरोबर. हा फॉर्म्युला झाला ग्रुप डाटासाठी. आणि स्टँडर्ड डेविएशन काय, याचं स्क्वेअर रूट. ओके. आता यावरती आपण एक्झाम्पल्स बघूयात. फाइंड व्हॅरियन्स अँड स्टँडर्ड डेविएशन फॉर, हा डाटा दिलेला आहे त्याच्याखाली. ओके. मग याचं व्हॅरियन्स आणि स्टँडर्ड डेविएशन फाइंड करायचं आहे. ओके. व्हॅरियन्स फाइंड करण्यासाठी तुम्हाला पाहिजे, व्हॅरियन्सचा फॉर्म्युला लिहितो मी इथं.
व्हॅरियन्स ऑफ एक्स इज इक्वल, डाटा कोणता आहे, रॉ डाटा आहे, म्हणजे फॉर्म्युला काय येईल, 1/n इंटू समेशन xi मायनस एक्स बार इट्स स्क्वेअर. ओके, मग इथं एन मीन्स नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, xi ऑब्झर्वेशन्स आहेत, आणि एक्स बार म्हणजे हा जो डाटा दिलेला आहे याचा मीन फाइंड करायचा. ओके, इथं एन किती आहे काउंट करूयात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. एन किती आला, 18. एन इज 18. ओके, आता एक्स बार फाइंड करायचा आहे. मग एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय अपॉन एन. तर समेशन एक्स आय म्हणजे या सर्वांची ॲडिशन करायची, या 18 ऑब्झर्वेशनची ॲडिशन करायची. ही ॲडिशन येते 108 अपॉन एन किती आहे, 18. आणि ही डिव्हिजन केली तर एक्स बार किती मिळाला, एक्स बार इज इक्वल टू 6. एक्स बार मिळालेला आहे 6. मग आता एक टेबल तयार करून घ्यायचं. एक्स बार मिळाला मला, एन माहीत आहे, आता टेबल तयार करायचं. टेबल कसा तयार करायचा आहे पहा. पहिला इथे मी एक्स आय लिहिला, एक्स आय हा फर्स्ट कॉलम, आणि त्याच्यानंतर काय पाहिजे, एक्स आय मायनस एक्स बार हा सेकंड कॉलम. पण तुम्हाला पाहिजे याचे स्क्वेअर, एक्स आय मायनस एक्स बारचा स्क्वेअर पाहिजे. मग थर्ड कॉलम आला एक्स आय मायनस एक्स बार इट्स स्क्वेअर. ओके, आता हे ऑब्झर्वेशन्स लिहिले, 7 11 2 4 9 6. बाकी ऑब्झर्वेशन्स मी इकडे लिहितो. 6 नंतर 3, त्यानंतर 7 11 2 5 8 3. आणि नेक्स्ट ऑब्झर्वेशन, एक मिनिट मी हे सर्व नेक्स्ट पेजवरती घेतो. एक्स आय नेक्स्ट आहे एक्स आय मायनस एक्स बार आणि याचे स्क्वेअर, एक्स आय मायनस एक्स बार इट्स स्क्वेअर. हे ऑब्झर्वेशन्स पहा, 7 11 2 4 9 2 4 9 6 3 7 11 6 3 7 11. बाकी इकडे लिहितो 2 5 8 3 2 5 8 3 6 8 8 2 6 6 8 8 2
6. ओके. आणि एक्स आय मायनस एक्स बार किती आलेला होता? 6 होता. मग 7 मायनस 6 1. 11 मायनस 6 5. 2 मायनस 6 -4. 4 मायनस 6 -2. इथे हा 9 आहे. 9 मायनस 6 3. 6 मायनस 6 0. 3 मायनस 6 -3. 7 मायनस 6 1. 11 मायनस 6 5. 2 मायनस 6 -4. 5 मायनस 6 -1. त्यानंतर 8 मायनस 6 2. -3 0 2 2 -4 आणि 0. ओके, हे झालं एक्स आय मायनस एक्स बार. आता यांचे स्क्वेअर करायचे आहेत. 1 स्क्वेअर आला 1. 5 स्क्वेअर 25. -4 स्क्वेअर 16. -2 स्क्वेअर 4. 3 स्क्वेअर 9. 0 9 1 25 16 1 4 9 0 4 4 16 0. आणि लास्ट जो कॉलम आहे एक्स आय मायनस एक्स बार स्क्वेअर, त्याची सम किती येते बघायची. तर ही सम येते 144. ही सम आली 144. आता व्हॅरियनचा फॉर्म्युला अप्लाय करूयात. सम आलेले आहे 144 आणि मीन एक्स बार होता 6. ओके, मग व्हॅरियन्स इज इक्वल टू variance of x is equal to 1 upon n into summation of xi minus x bar whole square is equal to 1 upon 18 n 18 आलेला आहे इंटू xi minus x bar स्क्वेअरची समेशन फाइंड केली आपण. किती आली होती? 144. इज इक्वल टू 144ने याला केलं, व्हॅरियन्स आला. व्हॅरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू 8. हा झाला व्हॅरियन्स. आणि स्टँडर्ड डेविएशन स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 8. म्हणजेच काय? रूट ऑफ 4 × 2. आणि म्हणजेच किती आला? 2√2. हा झाला स्टँडर्ड deviation. 2√2 is standard deviation and 8 is variance. हे एक्झाम्पल बघितलं आपण रॉ डेटासाठी. आता अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी एक एक्झाम्पल बघूयात. दिलेला आहे क्वेश्चन. कम्प्यूट व्हॅरियन्स अँड स्टँडर्ड डेविएशन फॉर द फॉलोइंग डाटा. या डाटाचं व्हॅरियन्स अँड स्टँडर्ड डेविएशन फाइंड करायचं आहे. ओके, आपणाला याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे? अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन फॉर्म्युला काय आहे? व्हॅरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन n समेशन fi xi स्क्वेअर मायनस एक्स बार स्क्वेअर. कोणताही एक तुम्ही घ्यायचा आहे. मी हा फॉर्म्युला घेतो, समेशन fi xi स्क्वेअर मायनस एक्स बार स्क्वेअर. मग तुम्हाला पहिला एक्स बार फाइंड केला पाहिजे आणि n किती आहे तो बघितला पाहिजे. n म्हणजे काय असतोय? समेशन ऑफ fi. आता हे बघूयात. त्यासाठी मला टेबल बनवायला लागणार आहे. टेबलमध्ये फर्स्ट मी घेतला xi, फर्स्ट घेतलेला आहे xi,
त्यानंतर घेतला एफ आय. एक्स बारचा फॉर्म्युला काय आहे? एक्स बार इज इक्वल टू समेशन एफ आय एक्स आय अपॉन एन. बरोबर, म्हणजे एफ आय इंटू एक्स आय हे फाइंड करायचं आहे. म्हणजे इथं मला एक्स्ट्रा कॉलम घ्यावा लागणार आहे. एफ आय आणि एक्स आय हा एक कॉलम आला. ऑब्झर्वेशन्स काय आहेत? 2, 4, 6, 8 आणि 10 हे ऑब्झर्वेशन्स आहेत. लास्ट आपण त्यांचे समेशन करणार आहोत, म्हणजे टोटल येईल. आणि त्यांच्या फ्रिक्वेन्सीज काय? 5, 4, 3, 2, 1 आणि यांचे ॲडिशन केले तर किती येईल? 5, 4, 9, 10, 15. समेशन आली 15. आता एफ आय इंटू एक्स आय हे किती येईल? 5 इंटू 2 10, 4 इंटू 4 16, 6 इंटू 3 18, 8 इंटू 2 16, 10 इंटू 1 10. आणि यांचे ॲडिशन किती येते पहा? 10, 16, 26, 34, 70. ही ॲडिशन आली 70. आता याच्यावरून एक्स बार फाइंड करायचं आहे. मग एक्स बार इज इक्वल टू समेशन एफ आय एक्स आय अपॉन एन इज इक्वल टू एफ आय एक्स आय आलेला आहे 70 अपॉन एन आहे 15. मग एक्स बार मिळाला. एक्स बार इज इक्वल टू 70 अपॉन 50 4.67 4.67 हा झाला एक्स बार. आता फॉर्म्युल्यामध्ये फॉर्म्युला काय आहे? व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एन समेशन एफ आय एक्स आय स्क्वेअर मायनस एक्स बार स्क्वेअर. एक्स बार मिळाला. मला एक्स आय स्क्वेअर फाइंड करायचा आणि त्याचा प्रोडक्ट एफ आय बरोबर घ्यायचा. म्हणजे इथे एक्स आय, इथं कॉलम येईल एक्स आय स्क्वेअर एक्स आय स्क्वेअर काय येईल? तर 2 स्क्वेअर किती? 4, 4 स्क्वेअर 16, 6 स्क्वेअर 36, 8 स्क्वेअर 64 आणि 10 स्क्वेअर 100. हा एक्स आय स्क्वेअर आला. तर याचा प्रोडक्ट एफ आय बरोबर घ्यायचा आहे. मग इथं आला एफ आय एक्स आय स्क्वेअर, म्हणजे एफ आय इथं 5 आहे. हा 5 हा 4 यांचा प्रोडक्ट किती? 20 बरोबर. त्यानंतर 4, 16 यांचा प्रोडक्ट 64. त्यानंतर 3, 36 यांचा प्रोडक्ट आला 108. आफ्टर दॅट 2, 64 हा आला 128. नेक्स्ट 100 हा आलेला आहे 100. आणि यांची ॲडिशन ही ॲडिशन येते 420. ओके, ॲडिशन किती आली? 420. हे मी व्यवस्थित लिहितो. 20, 64, 108, 128, 100 हा प्रोडक्ट आला 420. ओके. आणि आता या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करतो.
इज इक्वल टू 1 अपॉन एन आहे 15 आणि समेशन एफ आय एक्स आय स्क्वेअर इज 420 मायनस एक्स बार स्क्वेअर मीन्स 4.678 स्क्वेअर इज इक्वल टू 15ने 420ला डिवाइड केलं आन्सर येतं 28 मायनस 4.67चा स्क्वेअर तो किती येईल 21.81 आणि हे सबट्रॅक्शन आलं 6.19 हा झाला व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेविएशन स्क्वेअर रूट ऑफ 6.19 हे आलं स्टँडर्ड डेविएशन. ओके, कॅल्क्युलेशनचा पार्ट जास्त आहे ते फास्ट जमलं पाहिजे तुम्हाला. तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूयात ग्रुप डाटासाठी. ऑब्टेन स्टँडर्ड डेविएशन फॉर द फॉलोइंग डाटा. हाईट आणि नंबर ऑफ स्टुडंट्स हा डाटा दिलेला आहे. याच्यावरून तुम्हाला स्टँडर्ड डेविएशन फाइंड करायचं आहे. आता हा डाटा पहिला व्हर्टिकली लिहून घेतो. हाईटसाठी मी क्लास इंटरवल लिहिले. क्लास इंटरवल काय आहे 60 to 62. नेक्स्ट क्लास इंटरवल आहे 62 to 64. बसते का बघूयात. 64 to 66, 66 to 68 आणि लास्ट 68 to 70. 68 to 70. ओके, आणि याच्या फ्रिक्वेन्सीज दिलेल्या आहेत 4. फ्रिक्वेन्सीज लिहिण्या अगोदर तुम्हाला जर ग्रुप डाटा दिलेला असेल तर मिड पॉईंट्स फाइंड करायला लागतात आणि ते आपण एक्स आयने नोट करतो. म्हणजे एक्स आय इज इक्वल टू 60 to 62 याचा मिड पॉईंट आलेला आहे 61. नेक्स्ट आला 63. आफ्टर दॅट 65. नेक्स्ट 67 आणि 69. हे झाले एक्स आय. त्यानंतर फ्रिक्वेन्सीज लिहायच्या आहेत. एफ आय फ्रिक्वेन्सीज काय आहेत 4, 30, 45, 15 and 6 या फ्रिक्वेन्सी झाल्या. आता आपणाला एक्स बार फाइंड करायचा आहे. तर एक्स बारचा फॉर्म्युला काय आहे समेशन एफ आय एक्स आय अपॉन एन. एन किती आहे चेक करायला पाहिजे. एन म्हणजे फ्रिक्वेन्सीची ॲडिशन घ्यायची. ती किती येईल 100. ही सम आलेली आहे 100. ओके, मग एफ आय एक्स आय बघूयात काय येतोय.
एफ आय एक्स आय फाइंड करण्या अगोदर आपल्याला हे चेंजिंग ओरिजिन अँड बेसच्या फॉर्म्युल्याने करावं लागेल. तर तो काय आहे पहा. ओरिजिन अँड स्केल, चेंज ओरिजिन अँड स्केल त्यानुसार करायचं आहे. इथं एक्स आयच्या ज्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत त्याच्यामधून कोणता तरी एक अज्युम मीन घ्यायचा. कोणता तरी एक आपण अज्युम मीन घेतला